कृपया आपण खुर्च्यांवरच बसून घ्यायचंय. अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय लातूर आणि त्यांच्या विमुक्त जाती आणि जमाती आदिवासी शासनाच्या असणाऱ्या योजनांचा लाभ सर्वांना विनंती करतोय आणि मॅडम आले सुरुवातीच्या पलीकडे स्वागत करायचंय. भारत माता की. आदरणीय श्रीमती वर्षा ठाकूर उभे मॅडम, आदरणीय जिल्हाधिकारी मुरुड नगरीच्या सरपंच श्रीमती अमंत झरे, तसेच SDO मॅडम आदरणीय नरे मॅडम, त्यांच्यासोबत प्रोफेशनरी IAS माननीय नमनजी गोयल सर आदी सर्व मान्यवरांना मी विनंती करतोय. तहसीलदार माननीय श्री सौदागर तांबले सर यांनाही विनंती करतो आपण सर्वांनी मध्ये येऊन बसायचंय. प्रज्वलन आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतीय राज्यघटनेचे आणि संकट झेलत ही माणसं आपण नेहमी म्हणतो की जीव पेरला मातीवर, पत्तर छातीवरती, प्रश्न टांगले आभाळाला, उत्तर मातीवरती. ही मातीवर उत्तर शोधणाऱ्या सर्व वंचितांचा मेळावा या ठिकाणी आदरणीय कलेक्टर मॅडम, खरं तर महाराष्ट्रातला पहिला प्रयोग आदरणीय कलेक्टर मॅडमने लातूरमध्ये घेतला आणि हा दुसरा महाराष्ट्रामधला दुसरा प्रयोग आणि दुसरा वंचितांना लाभ देणारा मेळावा मुरुडमध्ये आदरणीय मॅडम या ठिकाणी ज्यांना सर्वसामान्य माणसाच्या संकटाची, सर्वसामान्य माणसाच्या संवेदनशील असणाऱ्या जिल्हाधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर उभे मॅडम यांच्या हस्ते दीप प्रज्वलन होतोय. आपण नेहमी म्हणतो की दिव्याने दिवा असा पेटवावा, अंधार जगीचा सर्व दूर व्हावा. मला वाटतं या सर्वसामान्य गरीब माणसाच्या आयुष्यातला अंधार दूर व्हावा यासाठी मॅडमनी या ठिकाणचं दीप प्रज्वलन केलेलं आहे. सोबत माननीय नमनजी गोयल सर, माननीय उपविभागीय अधिकारी माननीय तहसीलदार सौदागर तांदळे सर, माननीय नायब तहसीलदार गणेश सरोदे सर, माननीय समाज कल्याण आयुक्त चुकुर्डे साहेब, या नगरीच्या सरपंच अमृताताई नाडे, ज्यांनी या वंचितांचा मेळावा या ठिकाणी घेतला ते गौतम बापू, या ठिकाणी हनुमंत बापू टिळक, मी यांचंही मनापासून त्याच्यासोबत माननीय झरे साहेब, माननीय हनुमंत बापू नाग टिळक, आपण जोरदार या ठिकाणी आंबेडकर आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेच्या पूजनानंतर एक स्त्री यांच्यामध्ये जसा यांचा जगण्याचा संघर्ष असतो तशा माझ्या अनंत अडचणीमधून, अनंत कामाच्या व्यापातून मी या ठिकाणी येणार आहे. धन्यवाद मॅडम. ही सर्वसामान्य माणसाच्या चेहऱ्यावरचं हास्य मला वाटतं आदरणीय कलेक्टर मॅडम आणि नमनजी गोयल सर हीच यानंतर माननीय नमनजी गोयल साहेब, खरं तर जनसंपर्क त्यांचा लोकांशी असलेली नाळ मला वाटतं या उपस्थितांना लक्षात येऊन जाते. असे माननीय हनुमंत बापू नाग टिळक यांना मी विनंती करणार आहे की आपण माननीय झरे साहेबांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे. हे आपलं प्रतिनिधित्व करणारी माणसं आहेत.
उलट एकदा जोरदार या 9 तरुणांच्या वतीने आपण मॅडमचा सत्कार करतोय. मी सर्व या 9 यानंतर मान्य आमचे गाडवे साहेब आहेत तिथं. सर मुरुडकर एवढे प्रगत असतात. इथला बचत गटाचं नाव मी पहिल्यापासून ऐकलंय की म्हणजे इतके अपडेट. अग्निपंख मला वाटतंय मुरुडकर हे विकासाच्या प्रक्रियेतले अत्यंत महत्वाचे घटक आहेत आणि लातूरच्या इतिहास म्हणून या अग्निपंख सर्व महिलांच्या वतीने या ठिकाणी सत्कार करण्यात येतोय. लवकर या आशा कार्यकर्त्याच्या वतीनं पण कलेक्टर मॅडमचा सत्कार या ठिकाणी होतोय. लवकर या, आपल्याला वेळ कमी आहे. ज्यांनी कलेक्टर मॅडमचा सत्कार करणार, पण मॅडम हे काम करणाऱ्या माणसाचा सत्कार करणारं प्रतिनिधित्व आणि एक नेतृत्व आपल्या जिल्ह्याचं आणि महासंबंध महाराष्ट्राला आता हा वंचित समाजाला यश. मॅडम ग्रास रूटला गाव पातळीवर आपल्या अनेक संकटाच्या काळात लढणारी जर आर्मी कोणती असेल तर ही आशा कार्यकर्ती आहे आणि म्हणून त्यांच्या वतीनं मला वाटतं मॅडमच्याच वतीनं या ठिकाणी सत्कार मॅडम करतायत. एकदा टाळ्या वाजवूया आपण. महाराष्ट्रामध्ये मॅडम आम्ही मुरुड येते. मुरुडच्या ठिकाणी फक्त महाराष्ट्र बहुरूपी कलाकार म्हणून ओळखलं जातं. तुम्ही आमच्या इथे जे समाज इथं जमलेला आहे भटक्या विमुक्त जातीचा, त्यानंतर मी आभार व्यक्त करतो. तुमचंही मनोपूर्वक आपण व्यक्त करतो मॅडम. पहिली वेळेस मॅडम आम्ही महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागामध्ये जेव्हा जातो जिथं घरोघरी जाऊन कला सादर करतो. घरगुती लेडीज हे वेगळे असतात, बाया हे असतात. त्यांचं मनोरंजन हे करून त्यांना हसवून येते. आमचं पोट कसं भागवतं ते आम्हाला माहीत आहे. असं मी थोडी कला सादर करतो मॅडम आमच्या बहुरूपीचे. चला काकू चला, लग्नाला चला, पत्रिका काकाला, पौर्णिमाला खावाला. आता कसं मॅडम सासऱ्याचं लग्न आहे सोमवारी, रविवारी लग्न आहे, सोमवारी यायचं तुम्ही. जेव्हा गव्हाला चांगलं केलेलं आहे, चांगलं मिठाचे लाडू केले, तांदळाच्या वड्या केल्या, शेंडग्याचा रसा केला, शेंगदाण्याची कढी केली, मुंगड्याचा भात केला. अशी कला आहे मॅडम. आणि एक पुढीदार घेतो मॅडम. धन्यवाद मॅडम. शहराला तुमचं मनापूर्वक स्वागत करतो. मी सुनील शिवाजी साळुंके, राहणार म्हणून तालुका जिल्हा लातूर. मी एक बहुरूपी सर, गावी जाऊन मनोरंजन करतो सर. एक आमच्या अशी पिढी असेल महाराजांच्या काळापासून बाहेरचे नायक अशी एक कला आहे. तर गावामध्ये जाऊन मनोरंजन करतो मॅडम आम्ही. चला काकू चला, लग्नाला चला, पूर्वबंध कामाला, पुत्रिका काकाला, एकीचा शेंगोड, तिघीजणी पुस्तकांची जेवायला बसा. भरपूर दिवसापासून मॅडम अशी कला करतो होतो. तर आताच्या काळामध्ये मॅडम तर आम्ही गावोगावी गेलो तर काही लोक म्हणतात तर तुम्ही कला करू नका, बंद झालं तुम्ही. आता हे सर्व आधी काळात चालत पण आता तुम्ही सिस्टमचा म्हणून आल्यापासून राहिलं पुढे चला मॅडम. माझी एवढी इच्छा आहे की तुमच्याकडून तर आम्ही कलाकार बांधून ना एक तुमच्याकडून मानधन चालू अशी करावं माझी इच्छा आहे मॅडम. धन्यवाद मॅडम. हे सर्वसामान्याचा ताण घालवणारी कोण पिढी असेल तर ही पिढी आहे. एकदा जोरदार सगळ्यांनी यांच्यासाठी टाळ्या वाजवूया. बसा. यानंतर रेशन कार्ड या ठिकाणी त्यांना देण्यात येत आहे. जोरदार टाळ्या वाजवूया यांच्यासाठी.
स्वतः मॅडम आपल्याला रेशन कार्ड द्यायला आल्यात. लक्षात ठेवा, महाराष्ट्रातल्या पहिल्या कलेक्टर असे आहे की ज्या वंचिताच्या पालावर गेल्या, वंचिताचं दुःख ऐकून घेतलंय, वेदना ऐकून घेत आहेत. धन्यवाद. पांडुरंग बलभीम माने, पांडुरंग बलभीम माने, शिवाजी आप्पाराव साळुंके आहेत का? या या, शिवाजी आप्पाराव साळुंके या बरं काका, लवकर लवकर या. त्याच्यानंतर घरकुल योजनेचा फॉर्म त्यांचा अत्यंत यशस्वीपणे आपण या ठिकाणी भरलेला आहे. ते वनमाला श्रावण मुद्दे आणि परशुराम संजू मोरे यांनी यावर आदरणीय नरे मॅडम आणि आदरणीय व्यासपीठ या ठिकाणी त्यांना रेशन कार्ड या ठिकाणी देत आहेत. वनमाला श्रावण मुद्दे मॅडम यांना घरकुल योजनेमध्ये यांचा आज फॉर्म भरून घेतलेला आहे. ज्यांच्या पिढ्यानुपिढ्या ज्यांनी घराचं स्वप्न पाहिलं होतं मॅडम, फॉर्म भरलाय. जसं शेतकरी आभाळ भरून आलं की मॅडम त्याचा आनंद गगनात मावत नसतो, तसं वंचिताच्या आयुष्यामध्ये फॉर्म भरून घेतलाय, तो आनंद त्यांच्या चेहऱ्यावर आपण पाहताय. वनमाला श्रावण मुद्दे आणि परशुराम संजू मोरे अशा अनेक आपण प्रतिनिधी आहेत आपले. मला वाटतं का अनेकांचे हे फॉर्म भरून घेतले जाणार आहेत. घरकुल, आपल्याला घरकुलाचे फॉर्म भरले जाणार आहेत. मॅडम हे उद्याच्या भारताचं भविष्य होतं. मला वाटतं ह्यांनी शिकण्याच्या लढाईत आधारच नव्हता, तो आधार मात्र मॅडम आपल्यामुळं त्यांना मिळतोय. त्याच्या वडिलांची प्रतिक्रिया अशी होती मॅडम की माझ्या मुलाला तुम्ही आधार दिला. मला वाटलं तो सर्वात मोठा आधार त्याला या ठिकाणी आपल्यामुळे मिळतोय. ज्योती भैरू मोरे, ज्योती प्रकाश शिंदे. हा, यानंतर भारतीय लोकशाहीमध्ये मतदान खूप महत्वाचं असतं आणि म्हणून मतदानामध्ये सुनील देसाई, सुनील देसाई गायकवाड आहेत का? हा, या ना सर, या. आपण सर्वांनी मतदानाची नोंदणी करायची आहे. जोपर्यंत मतदान करणार नाही तोपर्यंत तुम्हाला तुमचा माणूस मिळणार नाही. आणि म्हणून मॅडमनी सांगितलं की यांना मतदानाला घेऊन या. भाग्यश्री रामा शिंदे, शांताबाई दुर्गाप्पा शिंदे आहेत का? सावंत शिवाजी बापू, सावंत शिवाजी बापू कोण आहे? भाग्यश्री रामा कुठे? जा. मतदान नोंदणी मॅडम, तुमच्यामुळं यांनी आयुष्यात मतदान पाहिलं सुरू करणार आहेत. मिळणार मिळणार, थांबा बसा ना ताई, आपण कलेक्टर मॅडम बोलणार आहेत तुम्हाला. हो हो, खर तर विकासाच्या प्रक्रियेबरोबर लोकशाहीपासून कोसोमोल दूर असणारा समाज, मला वाटतं मॅडम हे जन्मोजन्मी, मला वाटतं की ज्या माणसांच्या चेहऱ्यावरचा पहिला आनंद आहे मतदानाचा. शिंदे, शिवाजी बापू सावंत, शिवाजी बापू सावंत आहेत. तानाजी शिवाजी शेगर कुठे? हा, तानाजी आहे ना मॅडम. ह्यांनी प्रत्येक वेळा आपल्या कार्यालयात यायचे, साहेब माझं काही करा पण माझी जात सांगा म्हणायचे. आणि ह्यांनी आजपर्यंत जातीच्या प्रमाणपत्रासाठी संघर्ष करत होते. म्हणून तुम्हाला जातीचं प्रमाणपत्र मॅडम आपल्या पाठपुराव्यामुळे मिळालेलं आहे. नाव बदलून घेऊ आपण, ते चेंज करून घ्या फक्त. यानंतर
समाज मला वाटतं सकाळी आपल्या दारामध्ये जर मला वाटत असेल तर सामाजिक क्षमतेची मशाल कोण घेऊन येत असेल तर मसनजोगी समाज होता. वासुदेव मसनजोगी आजही आम्हाला जगण्याचं तत्वज्ञान हे माणसं सांगत असतात. आणि मोर पिसांचा डोल पाहिला की आमच्या लेकरं कुतूहलानं यांच्याकडे बघत असतात. पण हा पोटाची खळगी भरण्यासाठी कलेचा वापर करत ही माणसं आजपर्यंत जगली. शेनुरे महादेव नागनाथ मुद्दे त्यांनी श्रावण बाळ योजनेमध्ये मॅडम यांनी धनगर बाबू नागनाथ सोनाबाई लिंबाजी शेगर धनगर बाबू आता उत्पन्न देखील यांनी वाढवलं म्हणून यांना उत्पन्नाचं प्रमाणपत्र यांना मिळतंय. आणि आदरणीय कलेक्टर मॅडमच्या हस्ते आपण एकदा टाळ्या वाजवू यांच्यासाठी. शेनुरे श्रीपती रामचंद्र महादेवी नागनाथ मुद्दे आहेत का? येऊ दे. कोणतं होतं ते? शिवाजी सावंत. किशोर पवार आहेत का? तुम्ही एकटा? बाबू नागनाथ धनगर तुम्हीच आहेत का? मॅडम जसा पहिल्या कॅम्प मध्ये त्या आजीनं एवढी यादी वाचली आणि त्या सगळ्या लाभ एका आजीला त्या दिवशी मिळाला. मला वाटतं तो वयाच्या 60व्या वर्षी. तसं मॅडम यांना आज जवळजवळ 4 प्रमाणपत्राचा लाभ मिळतोय. एकदा जोरदार टाळ्या वाजवू यांच्यासाठी. मॅडम गेल्या 1 वर्षापासून प्रयत्न करत होते पण एका दिवसात त्यांना या ठिकाणी लाभ मिळतोय. बाबू नागनाथ धनगर गंगाराम नारायण शेगर टिप्पा साळुंके सोनाबाई टिप्पा इतकर ही शासनाची योजना आहे. आणि प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपण या ठिकाणी माननीय कलेक्टर मॅडम खरं तर मॅडमनी महिलांची दुःख एक महिला कशी जाणू शकते तर मला वाटतं या माध्यमातून आपल्याला लक्षात येत आहे. बाईसाहेब तायपा शिंदे आणि रेश्मा शेख या लवकर आता सर्वजण पुढे हे करा. आपण मॅडम ताई पुढे या तुम्ही. विकासाच्या प्रक्रियेपासून कोसो मैल दूर असणारा हा समाज आज एक माणसाने माणसाचे माणसा सम वागणे मला वाटतंय ते आदरणीय कलेक्टर मॅडमनं प्रशासन आपल्या दारात आणलं. खरं तर प्रवासी माणसं शोधून तुम्ही प्रशासनाला दिली म्हणून मी सर्वांचे मनापासून धन्यवाद. यानंतर आवाज आहे ना बघा. झोपले का पाठी बघा. ये रे बाळा ये. आदरणीय वर्षा ठाकूर घुगे मॅडम हा आता काही बाकीचे थोडं आपण पुढे बघा सर्वांनी. ए बाळा थांबा. यांच्या हातात पण होती एक अरे बाळा बारके खाली बसा रे तू. आपल्या सर्वांना देणार आहे. यानंतर प्रातिनिधिक स्वरूपात आपण या ठिकाणी वह्यांचं वाटप सर्वांनी खाली बसून घ्यायचंय. अजून कार्यक्रम खूप आहे. आपल्याला या ठिकाणी कलेक्टर मॅडम आपल्या समस्या आपल्याला या ठिकाणी बोलणार आहे. घुगे मॅडम सोबतच नयन गोयल सर, आमच्या उपविभागाच्या उपविभागाधिकारी नरे मॅडम, नरसिंगजी झरे कुलकर्णी साहेब, या गावच्या सरपंचताई, या कार्यक्रमासाठी पूर्ण मेहनत घेतलेले बापू नागटिळक आणि सर्व मान्यवर पत्रकार बंधू,
खरं तर बापूनाथ टिळक साहेबांनी काही समस्या या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत. त्या समस्याचं निराकरण कसं होणार आहे यासाठी मी तुमच्या समोर उभा टाकलेलो आहे. आज आपण तुमच्यासाठी 200 रेशन कार्ड या ठिकाणी आणलेले आहेत. ज्यांना ज्यांना रेशन कार्ड नाही त्या सर्वांची नोंदणी होऊन तुम्हाला रेशन कार्ड आज या ठिकाणी मिळणार आहे. आणि नुसतं रेशन कार्ड मिळणार नाही तर ते रेशन कार्ड ऑनलाईन करून बापू पुढच्या 40 दिवसामध्ये आम्ही यांना धान्य देणार आहोत. कारण तुम्ही 4 महिने जे धान्य म्हणलं होतं हे आता 4 महिने लागणार नाही तर हे 40 दिवसामध्ये तुम्हाला धान्य तुमच्या रास्तभाव दुकानदाराच्या तिथे जाऊन तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट सगळ्यांना मिळणार आहे. दुसरा विषय आहे आधार नोंदणीचा. कारण मुख्य समस्या आहे ती आधार नोंदणीची. तिला जन्म मृत्यूचे किंवा जन्माचे दाखले नाहीत. तर यासाठी आपण ज्यांचा जन्म 1 वर्षाच्या आत झालेला आहे ते सर्व जन्माचे दाखले आपण ग्रामसेवकाच्या मार्फत देणार आहोत. आणि ज्यांनी 1 वर्ष होऊनही जन्माचे दाखले काढलेले नाहीत त्यांना सगळ्यांना विनंती आहे त्यांनी तहसील कार्यालयामध्ये आपलं फक्त वैद्यकीय प्रमाणपत्र दाखल करा. आम्ही जाहीर प्रकटन काढू आणि सर्वांना इथं 36 लाभार्थी असे आहेत की ज्यांना जन्माचा पुरावा मिळालेला नाही त्या 36 लोकांनी आमच्याकडे फक्त वैद्यकीय प्रमाणपत्र दाखल करायचं आहे. आम्ही जाहीर प्रकटन काढणार आहोत आणि तुम्हाला घरपोच आम्ही तुम्हाला जन्माचे दाखले देणार आहोत. एकदा जन्माचा दाखला मिळाला की तुम्हाला आधार नोंदणी काढण्यासाठी सुलभ जाणार आहे, सोयीचा जाणार आहे. म्हणून सर्वांना आम्ही या ठिकाणी आधार नोंदणी पण करून देणार आहोत. जन्माचे दाखले पण आम्ही या ठिकाणी आम्ही तुम्हाला देणार आहोत. उर्वरित या ठिकाणी जे संजय गांधीचे पात्र लाभार्थी असतील ज्यांना अद्यापर्यंत लाभ मिळाला नाही त्या सर्वांना आपण आज या ठिकाणी आम्ही कव्हरअप करणार आहोत. उर्वरित ज्यांना काही लाभ मिळालेलाच नाही आणि याच काही मिळणार नाही आपण परत या ठिकाणी कॅम्प घेणार आहोत आणि सर्व मुरुडकरांना आपण या संजय गांधीचा लाभ आपण या ठिकाणी मिळवून देणार आहोत. दुसरं आज आपण बघितलं एका आजीचं वय जवळजवळ 60 ते 65 70 वर्ष होतं. त्यांची मतदार नोंदणी नव्हती परंतु आज जिल्हाधिकारी मॅडमच्या मार्गदर्शनाखाली आपण या ठिकाणी कॅम्प लावला आणि आपण प्रातिनिधिक स्वरूपात या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी करून घेतोय. ज्यांची मतदार नोंदणी नाही अशांचे सगळ्यांचे आम्ही 6 नंबरचे फॉर्म भरून घेऊन येत्या लोकसभेच्या निवडणुकीला आम्ही तुम्हाला तो मतदानाचा हक्क मिळवून देणार आहोत. याची आता बापूंनी चिंता करण्याची गरज नाही असं मला वाटतंय. सोबतच आज आम्ही हेल्थ चेकअपचा कॅम्प लावलेला आहे. सकाळपासून मॅडम आम्ही जवळजवळ 200 ते 300 लाभार्थ्यांचं आम्ही या ठिकाणी हेल्थ चेकअप केलेलं आहे. त्यांना आम्ही फॉलिक ऍसिडच्या गोळ्या पण या ठिकाणी देत आहोत आणि दिवसभर हा कॅम्प आम्ही या ठिकाणी आमचं जे टार्गेट आहे ते 500 लोकांचं टार्गेट आहे ते आम्ही कंप्लीट करणार आहोत. आणि उर्वरित योजना आम्ही सगळ्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही मानत आहे. आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे पण या ठिकाणी उपस्थित आहेत या सगळ्यांचं मी कौतुक करतो, आभार मानतो, धन्यवाद देतो आणि या ठिकाणी मी सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र. सगळ्यांना आवाज येतोय जरा शांत बसता की एकदा सगळ्यांनी घोषणा द्या भारत माता की भारत माता की. शांत बस. यानंतर माननीय हनुमंत झरे साहेब या ठिकाणी मी त्यांना विनंती करतोय की त्यांनी मार्गदर्शन करावं. आवाज जरा शांत राहा. इथे जमलेले सर्व माझे बंधू भटकी मुक्तातील त्या गावाला स्थलांतरण करून थकलेले परंतु या ठिकाणी आपल्याला न्याय मिळतो, आपल्याला आज काहीतरी कागद मिळणार आहे या उद्देशाने आपण जमलेले माझे सर्व बंधू भगिनी या कार्यक्रमासाठी आमच्या शब्दाला मान देऊन एवढ्या व्यस्त कार्यक्रमामध्ये माननीय जिल्हाधिकारी मॅडम या ठिकाणी आल्याबद्दल भटके विमुक्त विकास परिषदेच्या वतीनं आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. तसेच या ठिकाणी सर्व स्टेजवरील सर्वांचंच नाव न घेता सन्माननीय व्यासपीठावरील सर्व सन्माननीय व्यक्ती, माझे भटके विमुक्तातील बांधव या सर्वांना मी मनापासून
हृदयापासून धन्यवाद देतो की या अतिशय उत्कृष्ट अशा आणि आम्हाला न्याय देणाऱ्या कार्यक्रमाला तुम्ही उपस्थित राहिलात, त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो. आपल्याला माहीत आहे, भटके विमुक्तातील सर्वात मोठी समस्या म्हणजे या देशामध्ये राहून मला नागरिकच नाही, माझ्याकडे राशन नाही, माझ्याकडं आधार कार्ड नाही, माझ्याकडे कुठल्याही पद्धतीचा पुरावा नाही. हे का मिळत नाही? ज्यावेळेस आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळीकडे फिरत राहतो त्यावेळेस भटके विमुक्ताच्या दोनच जाती दिसतात. एक पहिला पारंपरिक उद्योग करणारा आणि दुसरा पारंपरिक लोककला सादर करणारा. या विशेषतः या मुरुड या गावचं मी मनापासून कौतुक यासाठी करतो. या गावामध्ये 21 ठिकाणी वस्त्या आहेत. 21 ठिकाणी वस्त्या आहेत आणि 26 भटके विमुक्तातील 26 जातीतले लोक या ठिकाणी वास्तव्याला आहेत. या मुरुडनं त्यांना आपल्या बाळासारखं सांभाळल्या म्हणून इथं राहिले. नाहीतर एका ठिकाणी एवढ्या वस्त्या मिळणं खूप कठीण आहे. इथं दिसलं, मन भरून आलं. आम्ही जवळपास 8 वर्षांपासून बहुरूपी वस्तीवरती पालावरची शाळा चालू केलेली आहे आणि या कॅम्पचं मला महाराष्ट्रामध्ये कौतुक करावं वाटेल की एकाच ठिकाणी 26 जातीतल्या लोकांना एवढ्या प्रकारचे डॉक्युमेंट मिळणार हे महाराष्ट्रातलं एकमेव अद्वितीय ठिकाण असेल. आणि ती ठाकूर मॅडमच्या उपस्थितीत त्यांनी एक हृदयाने भटके विमुक्ताला स्वीकारलंय आणि या भटके विमुक्ताला न्याय देण्याचा एक विडा त्यांनी उचलला. काय आम्हाला ज्यावेळेस सोलापूरमध्ये जगदीश पाटील आठवत होते, आता लातूरमधले आमच्या कलेक्टर मॅडम आम्हाला भटक्यांच्याच आमच्या मॅडम आहेत असं आम्हाला वाटायला लागलं. आमचे खूप वेगवेगळे प्रश्न आहेत. आमचे खूप वेगवेगळे प्रश्न आहेत. प्रश्न गंभीर आहेत यासाठी की आम्हाला न्याय देणारे कुणीच नव्हतं. म्हणून आम्ही महाराष्ट्र शासनाचे मनापासून कौतुक करतो. आम्ही गेली 6 महिन्यापासून या विषयाला जवळपास मंत्र्यांबरोबर 11 बैठका झाल्या, वेगवेगळ्या सचिवांबरोबर बैठका झाल्या, वेगवेगळ्या परिपत्रकाच्या अडचणी होत्या. अहो माझा भाऊ माझा बाप कुठं जन्माला मला माहीत नाही, मी कुठं नोंदच केलं नाही, तर मला आधार कार्ड मिळणार कुठं, मिळणार कसं? मग वेगवेगळे GR काढून हा प्रयत्न केला. म्हणून आज आपल्याला आधार कार्डाचे शिथिलता, जातीच्या प्रमाणपत्राची 1960चा पुरावा रद्द करून स्थळ पंचनाम्याच्या आधारानं भटके विमुक्ताला जात प्रमाणपत्र मिळावं हा एक पुरावा आपल्याला देता आला. आणि वेगवेगळ्या ठिकाणी एकाच छताखाली सगळ्यांना सगळ्या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने आणि तसेच लातूरच्या जिल्हाधिकारी मॅडमने खूप चांगल्या पद्धतीचं नियोजनबद्ध कार्यक्रम केल्याबद्दल परिषदेच्या वतीनं मी त्यांचं हृदयापासून आभार व्यक्त करतो. आमचे प्रश्न इथून सुरू होतात. आता कागद मिळाले, ही कागद मिळाल्यानंतर सर्व अधिकाऱ्यांना आम्हाला ज्या वेळेस कळेल की माझा मुलगा शिकेल, मला राहायला घर मिळेल, मला ग्रामपंचायत पाणी देईल, मला सगळ्या गोष्टीची उपलब्धता होईल, त्यावेळेस मी तुमच्याबरोबर सन्मानपूर्वक जगता येईल, मला आनंदानं राहता येईल, सन्मानपूर्वक मला जगण्याचा अधिकार मला या कागदातून मिळतो. हे जर मला मिळालं तर मला या देशातलं खरं नागरिकत्व या सन्मानपूर्वक मला जगण्यासाठी ज्या समाजाने मला साथ दिली त्याबद्दल मी, माझेही लेकरं, माझे कुटुंब सगळ्या अर्थानं पुढं जाईल आणि या देशाचं सुजाण नागरिक होईल. खरं तर आम्ही भटके विमुक्त या देशाचा इतिहास घडवणारे भटके विमुक्त आहोत. कसा? तुम्ही वेरूळ अजिंठ्याकडे जावा, वेरूळ अजिंठा लेणीकडे गेलो की तिथं जे लेण्या बघतो आपण, त्या लेण्यामध्ये वेगवेगळे नक्षीकाम केलेले आहेत, रंगकाम केलेले आहेत, वेगवेगळ्या कोरीव काम केले आहेत. हे कुणी केलं? तर आमच्या पातळवर बांधवांनी, वडार बांधवांनी केलं. टोपले देण्याचं काम, कृषी क्षेत्रातलं काम, लोककलेचं काम, बहुरूपी काय करतो, मर्यावाला काय करतो, मसुंदुकी काय करतो, हे तुम्ही पाहिलेलं आहे. हे आमच्या लोकांनी समाजाचं मनोरंजन करून समाजाचं वेगवेगळ्या उद्योगासाठी, वेगवेगळ्या शेतीसाठी अवजारे, सगळे हत्यारे, जसा घिसाडी समाज वेगवेगळ्या कोयते, कत्ते सगळं तयार करून आपल्या समाजाला देतो. किती मोठं काम आपलं केलं आहे. पण या प्रचलित समाजाच्या ओघामध्ये TV आली, आधुनिकता आली. या TV आधुनिकतेच्या काळामध्ये आमचं कला लोक नाट्य गेलं,
हातातलं काम गेलं, सगळं गेलं. हाती आलं फक्त भिक्षा मागणे आणि जगणे. या गावाहून त्या गावाला स्थलांतर होणे, ग्रामपंचायतच्या पाया पडणे, पोलीस पाटलाच्या पाया पडणे, आम्हाला 3 दिवस राहू द्यावं. असं करता करता आम्ही हळूहळू आमचं दिनक्रम कसं आम्हाला स्वातंत्र्य मिळालं आम्हाला माहीतच नव्हतं. परंतु महाराष्ट्र शासनाने हे सगळे हाक जाणून घेतली आणि आम्हाला अधिकार जगण्याचा देण्यासाठी, त्यांच्या कागदातल्या अडचण दूर करण्यासाठी आम्हाला मदत केली. त्याबद्दल पुनश्च एकदा मी आभार व्यक्त करतो. आणि आमचे इथले जे कार्यकर्ते आहेत, जसं की सोळंकी आहेत, भोसले आहेत, तत्सम जवळपास 12-13 जण अहोरात्र 3-4 दिवसामध्ये प्रत्येक वस्त्यामध्ये जाऊन प्रत्येक कुटुंबामध्ये सर्वे करून त्यांच्याकडं कोणतं नेमकं कागद नाही, त्या माझ्या माणसाला कागद पण सांगता येत नाही, मला आधार पाहिजे, मला कास्ट कशाला म्हणतात, माझ्याकडे राशन कार्ड कशाला म्हणतात हे माहीतच नाही. मग त्याला हे निश्चित करावं लागलं. सकाळी 1 तासभर आम्ही एक त्याची रिहर्सल घेतली. आणि काही जणांना आधार कार्ड ह्याला म्हणतात, राशन कार्ड ह्याला म्हणतात, कास्ट सर्टिफिकेट ह्याला म्हणतात, घरकुलाचा अर्ज ह्याला म्हणतात, यशवंत आवास म्हणजे काय, इंदिरा आवास म्हणजे काय, अहिल्याबाई होळकर आवास योजना कशासाठी असते, ही सगळ्याची माहिती करून दिल्यानंतर त्याचे कागद मला कोणतं मिळालं, कुठलं बी कागद दे, पण देच म्हणायला लागले काही जण. मी आता कुठले कागद देणार, त्याला अगोदर कागद कशाचा आहे ही कळण्याची एक प्रोसेस आहे, ही सांगण्यासाठी कार्यकर्त्यांनी अहोरात्र प्रयत्न केला आणि त्याला मिळवून देण्यासाठी खूप प्रयत्न केला आहे. आता इथून आपल्या सर्वांचाच विडा आहे आणि ग्रामपंचायतचा आणि माननीय कलेक्टर मॅडमचा ज्यावेळेस कागद मिळतील त्यावेळेस तुम्ही एक वेळेस आमच्या वस्तीवरती या, एकदा बघा त्यांचा मनातला आनंद आणि त्यांच्या डोळ्यावरचं जे हास्य आहे, त्यांच्या हृदयातलं जे प्रेम आहे, ती बघितल्यानंतर तुम्हाला ऑटोमॅटिकच वाटेल की आम्हाला घर द्यावं लागेल. ह्याच्याकडे उद्योग नाही, ह्याच्याकडे कुठतर आज पात्रवटाचं जातं कुणी विकत घेत नाही, कुणी चालण्या डबे कुणी घेत नाही. आता आमच्या इथलं एक बाबा आहे ते औषध विकायचं काम करतात, त्याला ते तुंबडी लावणे, औषध विकणे हे सगळं काम करतात. त्यांचं कुठं तुंबडी चालत नाही, औषध कुणी घेत नाही. मग असे हे सगळे व्यवसाय बुडालेले आहेत. मग या व्यवसायाला पुनर्रूप देण्यासाठी पुनश्च एकदा श्री गणेशा करून आपल्या समाजाला प्रत्येकाला शिक्षणाचा हक्क मिळाला पाहिजे, प्रत्येकाला राहायला घर मिळालं पाहिजे, अंगाला कपडा मिळाला पाहिजे, प्यायला पाणी मिळालं पाहिजे आणि सन्मानपूर्वक जगण्यासाठी बंधुभाव हाच धर्म, तुम्ही आम्ही बंधू बंधू एक दिलानं वागूया. आणि आपला या मुरुडमध्ये एक असं कॅम्प भविष्यकाळामध्ये या भटक्यांचे कुठलेही प्रश्न निर्माण राहणार नाहीत. अन्न वस्त्र निवारा ह्या त्या मूलभूत गरजाबरोबर आरोग्याची गरज असेल, ह्या सगळ्या गरजा पूर्ण करतील असं मला वाटतंय. माननीय मला कलेक्टर मॅडमनी आणि इथल्या संयोजकांनी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी पुनश्च एकदा महाराष्ट्र शासनाचे आणि लातूरच्या सर्व प्रशासनाचे मी आभार व्यक्त करतो. त्यांनी योग्य नियोजन केलं. आता 26,000 ठिकाणी हे कॅम्प लागलेले आहेत आमचे भटकीमुक्तांचे. आता आपल्या एकूण लातूर जिल्ह्यामध्येच जवळपास 30 ते 40 ठिकाणी कॅम्प लागले. हजारो लोकांना हे सगळे डॉक्युमेंट मिळत आहेत. त्याबद्दल सर्व नियोजन करणारे प्रशासनाला आम्ही सहकार्य करतोय, आम्ही साथ देतोय आणि प्रशासन आम्हालाही विश्वासात घेऊन सगळे काम करत आहे. त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करून बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. हा 18 पगड समाजाला ज्या साधू संतांनी एकत्र आणलं आणि एकंदरीत खऱ्या अर्थानं मानवतेची पताका ज्या महासंतांनी या ठिकाणी महाराष्ट्रातल्या मातीत पेरली, त्या संत रोहिदास महाराजांची प्रतिमा भेट या ठिकाणी राष्ट्रीय चर्मकार महासंघ यांच्या वतीनं इथं जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र साबळे आणि त्याची सर्व टीम यांच्या वतीनं या ठिकाणी कलेक्टर मॅडमचा सत्कार करण्यात येतोय. आपण टाळ्यांच्या गजरात या ठिकाणी मॅडमचं स्वागत करूया. धन्यवाद. मी सर्वांना विनंती करतोय आपण बसून घ्यावं. ज्या प्रत्येक समाजाला न्याय देण्याची ऐकूच येत नाही. नमस्कार. आता तुम्ही शांत राहिले तर मी 2 मिनिटं बोलेन. जितकं शांत राहाल तितकं मला तुमच्याशी बोलायला आवडेल. राहाल का? शांत राहाल का? हो म्हणा ना, शांत राहाल का? आज हा मुरुड या ठिकाणी भटक्या व विमुक्त समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हा कॅम्प या ठिकाणी आयोजित केला आहे. आणि या कॅम्पच्या औचित्याने व्यासपीठावर आता मी नावं घेत नाही, सर्वच मान्यवर प्रशासन आहे, स्वयंसेवी संस्था आहे, भटक्या विमुक्त संघाच्या संस्थेचे अध्यक्ष आहेत, राज्यस्तरीय काम करणारे आहेत, मागे बहुरूपी आहेत, इकडून मला वाटतं वासुदेव आहेत, त्याच्यानंतर वैदू समाजाचे आहेत, मसर जोशी आहेत, म्हणजे सगळ्याच समाजातले लोक
या ठिकाणी उपस्थित आहेत, हे व्यासपीठ खऱ्या अर्थाने समाजाचं प्रतिबिंब आहे असं मला वाटतं। आज या ठिकाणी आल्यानंतर मला लक्षात आलं की मुरुड हे असं गाव आहे अशा ठिकाणी की तिकडे 26 जातीचे लोक 21 वस्त्यांमधून आलेले आहेत आणि म्हणून एवढ्या मोठ्या प्रमाणावर या वस्तीतल्या या खऱ्याखुऱ्या लोकांना इथपर्यंत आणलं। म्हणून मी नरसिंगजी या ठिकाणी असले पोहोचले ना आणि सगळी जी युवा पिढी आहे यांनी जो सर्वे केला आणि प्रशासनाला एक मदत केली आहे त्याबद्दल त्यांचे जाहीररित्या आभार मानते आणि अभिनंदन करते। राज्यातला पहिला आपण कॅम्प हा मळवटी येथे लातूरमध्ये भटक्या व विमुक्त जातींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी घेतला आणि याचं दुसरं रूप हे आज वरुडमध्ये आहे। वरुडमधल्या लोकांना माझं आव्हान आहे की उजव्या बाजूला आमची आरोग्य विभागाची टीम आहे, डाव्या बाजूला बसलेले सगळे लोक राशन कार्ड, आधार कार्ड, मतदान कार्ड, घरकुलाचे फॉर्म, शासनाच्या विविध योजना तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी कष्ट करत आहेत आणि तुम्हाला मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत। पण हे कधी होईल तर हे तुम्हाला तिथपर्यंत जावं लागेल, अनेक अडचणी येतील। तुम्हाला काय वाटतं व्यासपीठावर बसलेल्या लोकांना अडचणी येत नाही? अडचणी सगळ्यांना येतात। कधी तुम्हाला असं वाटत असेल की माझा अंगठाच नाही, माझा जन्मच नाही किंवा मी कशा पद्धतीने या ठिकाणी करू शकतो, तर मुरुडच्या लोकांना मला सांगावंसं वाटेल, या वाड्या वस्तीवरनं आलेल्या लोकांना मला सांगावंसं वाटेल की तुम्हाला आता मुख्य प्रवाहात आणायचं आहे। किती आईला वाटतं की आपल्या मुलीने सुद्धा असेच खस्ता खाल्ल्या पाहिजे, कोणालाच वाटणार नाही, पण सगळ्या आईला असं वाटतं का की माझी मुलगी सुद्धा वर्षा ठाकूर मॅडम सारखी झाली पाहिजे? हात वर करा बघा। मग तुम्हाला जर वाटत असेल तर नुसतं वाटून उपयोग होणार नाही, त्या मुलांच्या आणि मुलीच्या भवितव्यासाठी तुम्ही आतापासून प्रयत्न करावे लागतील। शासकीय कागदपत्र आणणं हा एक भाग झाला, पण मुख्य समाजात आणण्यासाठी जो आत्मविश्वास पाहिजे, मुख्य प्रवाहात येण्यासाठी ज्या वेगवेगळ्या गोष्टी पाहिजे त्या सुद्धा आपण आता शिकल्या पाहिजे। कारण जोपर्यंत तुम्ही समाजाच्या मुख्य प्रवाहात येणार नाही, बचत गटात येणार नाही, आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होणार नाही, तोपर्यंत तुम्ही पुढे जाऊ शकणार नाही। आणि म्हणून आज मला इथं देताना, साडी देताना तर महिला फार खुश होत्या, पण साडी जशी तुम्ही अस्मितेची घटक म्हणून घेतला तसाच प्रत्येक कागदपत्र हा संघर्ष तुमचा आहे। मला माहिती आहे भटक्या व विमुक्त जाती जेव्हा एका जागेवर दुसऱ्या जागी जातात, सतत भटकण्याचा हा संघर्षाचा जीवन प्रवास आहे आणि या संघर्षामुळे तुम्हाला अनेक कागदपत्र किंवा आपला जन्म कुठे झाला त्या जन्माच्या गावाचं नाव आणि त्या ठिकाणचा कुठला दाखला नसल्यामुळे आपल्याला आधार कार्ड मिळत नाही। पण आता मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छिते की येत्या काही दिवसामध्ये तुमची घरं ही आमच्या इथे व्यासपीठावर बसलेल्या लोकांनी सगळ्यांनी आता लक्षात ठेवलेली आहे आणि तुम्हाला त्या ठिकाणचे प्रमाणपत्र, शासकीय योजना आणि इतरत्र सगळे लाभ देण्यासाठी सगळी यंत्रणा, सगळ्या स्वयंसेवी संस्था सज्ज झाल्या आहेत। मी आपले या ठिकाणी स्वागत करते, अभिनंदन करते। मला यायला उशीर झाला त्याबद्दल मी माफी मागते, परंतु अनेक कार्यक्रम होते, वेगवेगळ्या मीटिंग होत्या, माझं मन मात्र 10 वाजेपासून बसलेल्या तुमच्याकडे ओढत होतं आणि म्हणून किती उशीर झाला तरी मी आले, पण तुम्ही थांबले होते म्हणून मला जास्त आनंद झाला। आज मी एवढंच सांगू इच्छिते की तुम्ही प्रत्येक कुटुंब, प्रत्येक व्यक्ती ह्या महत्त्वाचं आहे आणि या सगळ्या योजनेच्या, या सगळ्या समाजाचे प्रतिबिंब तुम्ही करता। आज जेव्हा खडी फोडायला लोक नाही आहेत आणि फक्त वडार समाजाचे लोकच तिथे खडी फोडू शकतात, म्हणजे तुमच्याकडे ते कौशल्य आहे जे दुसऱ्याकडे नाही आहे। वासुदेव जे सकाळी गाणी गातो ते फक्त वासुदेव गाऊ शकतो, दुसरं कोणी गाऊ शकत नाही आणि इतकी कला तुमच्याकडे आहे। मी तुम्हाला एक आवाहन करते की आता खूप चांगली योजना आपल्यापर्यंत आलेली आहे, ज्यामध्ये विश्वकर्मा, या विश्वकर्मा योजनेअंतर तुम्ही सगळ्यांनी फॉर्म भरा। तुमची जी पारंपरिक गोष्ट आहे, जसं आता न्हावी असेल, 18 पगडीतले आपले लोक आहेत, पण तो पारंपरिक बिझनेस करतोय, धंदा करतोय। आपल्याला आता तंत्रज्ञानाच्या सहाय्याने लोकांना काय पाहिजे इथपर्यंत जायचं आहे। सुतार असेल त्या ठिकाणी त्याला मदत करायची आहे, मदत कशी करणार तर आपण एका नाव्याला समजा तो झाडाखाली बघून वस्तारा करत असेल
तर त्याला दुकान देण्यासाठी विश्वकर्मामधनं मदत करू शकतो, त्याला साहित्य देऊ शकतो, चांगल्या खुर्चीमध्ये लोक त्या ठिकाणी बसून त्याच्या पुढच्या प्रगतीसाठी आपण त्याला मदत करू शकतो. म्हणून माझं आभार राहील इथल्या सरपंचताई, ग्रामसेवक आणि सगळ्यांनी तुमच्या गावातले 100% लोक विश्वकर्मात नोंदणी करा. या लोकांना आपण ट्रेनिंग देऊ आणि पुढच्या चांगल्या गोष्टीसाठी आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी त्याच्यासाठी अधिक प्रयत्नशील राहू. जास्त बोलणार नाही कारण मला माहिती आहे, मी म्हणते मेडिकल कॅम्पच आपण इकडे करू चांगलं आहे. मेडिकल सर्टिफिकेट यांनी घेऊन येण्यापेक्षा या गावातच तुमच्याकडे वैद्यकीय दाखल्यासाठी एक कॅम्प लागेल. तुम्ही सगळ्यांनी त्याच्याकडे जाऊन ते प्रमाणपत्र घ्यायचे आणि त्यानंतर आधार कार्डसाठी त्या ठिकाणी पुढे तुम्हाला मदत होईल. पुन्हा एकदा अभिनंदन करते डाव्या बाजूला बसलेल्या आणि उजव्या बाजूला बसलेल्या सकाळपासून लोकांच्या सेवेसाठी तत्पर असलेल्या सगळ्या शासकीय यंत्रणांचं सुद्धा मी या ठिकाणी अभिनंदन करते. कारण आज तुम्ही काम तर करत आहात पण सामाजिक ऋण आणि एक आत्मिक आनंद घरी जाताना घेऊन जाणार आहे याचा मला अतिशय आनंद होतोय. दिवसभरात आपण खूप काम करत असतो पण फार कमी गोष्टी आपल्या मनाला भावतात आणि फार कमी गोष्टी आयुष्यात स्मरणात राहतात. त्यापैकी नर्सिंगची ही गोष्ट आहे. मी तुमचे सुद्धा आभार मानते की सगळ्या चांगल्या गोष्टींसाठी तुम्ही आम्हाला एकत्रित केलं आणि आपण या राज्यासाठी मला वाटतं हा एक म्हणजे एक चांगला पथदर्शी प्रकल्प म्हणून आपण सगळ्यांनी पुढे येऊया. विशेषतः मी तहसीलदार तांदळे आणि आमच्या SDO रोहिणी यांचं सुद्धा या ठिकाणी कौतुक करते की कमी वेळात त्यांनी हा कॅम्प या ठिकाणी केलेला आहे. ग्रामस्थांचं कौतुक करते, सकाळपासून आपण आपल्या कामासाठी आणि आपल्याला लाभ मिळण्यासाठी या ठिकाणी तत्पर आहात. आणि सगळ्यात शेवटी पण सगळ्यात महत्त्वाचे माझे पत्रकार यांचं सुद्धा या ठिकाणी अभिनंदन करते आणि आभार मानते. कारण तुमच्याशिवाय शेवटच्या वाड्या आणि तांड्यापर्यंत ही माहिती लोकांना मिळू शकत नाही. आज तुम्हाला सकाळपासून ताटकळत तरी राहावं लागलं असतं पण जेव्हा तुम्हाला कळेल की या गावात 1000 लोकांना मदत मिळाली तेव्हा तुमच्याही या ठिकाणी तुम्हालाही आनंद होईल आणि एक वेगळ्या गोष्टींनी आपण घरी सगळेच जण एका समाधानाने जाऊ शकू. पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानते आणि खऱ्या अर्थाने जेव्हा ही सगळी कुटुंब शासकीय लाभ घेऊन 1-2 महिन्यांनी माझ्याकडे येतील लोकसभेचं इलेक्शन झाल्यानंतर तेव्हा मी त्यांच्यासोबत एक फोटो घेईन आणि तेव्हा मला वाटेल की खऱ्या अर्थाने हा कॅम्प यशस्वी झाला. तर जून महिन्यामध्ये रोहिणी आणि तांदळे आणि नर्सिंगचे आपण पुन्हा कॅम्प घेणार आहोत आणि किती प्रमाणपत्र मिळाले, किती राहिले याचं सुद्धा एक ऑडिटिंग करून पुढच्या प्रवासासाठी पुढे सज्ज होणार आहे. थँक्यू सो मच. खरं तर त्यांनी ही माणसं सुटाबुटातली माणसं कधी बघितलीच नाहीत. कारण हाताची आणि तोंडाची गाठ पडावी यासाठी अत्यंत व्यस्त कार्यक्रमातला कार्यक्रम या ठिकाणी मॅडमने. नमस्कार, टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. आता मुरुड गावामध्ये आहे मी आणि इथं आता मेळावा झालेला आहे आणि त्या मेळाव्यामध्ये लातूरच्या जिल्हाधिकारी मुंडे मॅडम इथं आल्या होत्या. मुंडे घुगे मॅडम आहेत, त्यांची आपण थेट प्रतिक्रिया जाणून घेऊया. मॅडमची काय प्रतिक्रिया आहे आणि ग्रामीण भागामध्ये शिबिर होतं आहे, या शिबिरामध्ये आता मार्गदर्शन केलं आहे. आपल्यासोबत मॅडम आहेत, काय म्हणतात पाहूया. आता आपल्यासोबत लातूरच्या जिल्हाधिकारी मॅडम आहेत. मॅडम, आता इथं शिबिर पार पडले भटक्या विमुक्त जातीसाठी. इथं एक विशेष शिबिर आहे, राज्यामध्ये हा अतिशय चांगला उपक्रम होतो. तुम्ही इथं उपस्थित होतात, मार्गदर्शन केलं आहे, काय सांगाल, काय प्रतिक्रिया काय असेल? पहिले आपण बघत आहे लातूर जिल्ह्यातले मुरुड गाव आहे आणि पूर्ण जिल्ह्यात किंवा मला वाटतं पंचक्रोशीमध्ये 18 पगडीतल्या ज्या जाती जमाती म्हणतो त्या सगळ्या आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. तर म्हणजे 21 वस्त्यांमधनं जवळजवळ 26 जाती जमातीचे लोक या ठिकाणी आपण बघत आहोत. मुख्यतः मुरुडची ओळख ही बहुरूपिया यांची आहेत. आपण बघत आहात हे असे वेगवेगळे याच्यातले बहुरूपिया पण इथं आहेत. वासुदेव आहेत, मजानजोगी, सगळ्या जाती जमातीतले लोक आहेत. पण अजूनही हे मुख्य प्रवाहापासून वंचित आहेत. त्यांना त्यांची काही कागदपत्र पाहिजे किंवा आधार नोंदणी पाहिजे. भटके व विमुक्त असल्यामुळे एका गावाहून दुसऱ्या गावात जात असताना अनेक कागदपत्र त्यांच्याकडे नसल्यामुळे व त्याची त्यांना माहिती नसल्यामुळे शासनाने हा उपक्रम सुरू केला आहे, ज्यामध्ये लातूरने पहिल्यांदा इनिशिएटिव्ह घेतला. या कॅम्पद्वारे म्हणजे आम्हाला सांगायला आनंद वाटतो की स्वयंसेवी संस्था आणि प्लस या भटक्या विमुक्त संस्थेचे अध्यक्ष नरसिंहजी कुलकर्णीजी हे सगळेच आमची त्यांची पूर्ण टीम यांनी खूप चांगल्या रीतीने सर्वे केलं. पण सर्वे केल्यानंतर जी खरी अंमलबजावणी करायला पाहिजे ते आमचे इथले SDO रोहिणी मॅडम आणि तहसीलदार आमचे तांदळे आणि त्यांची संपूर्ण टीम यांनी खूप चांगल्या रीतीने या ठिकाणी आयोजन केलं. आणि या सगळ्या घरातल्या लोकांना आता इथपर्यंत आणून विश्वकर्मा असेल त्या योजनेचा फायदा देणं, त्यांना ट्रेनिंग देणं
आधार कार्ड, रेशन कार्ड, आयुष्यमान कार्ड, घरकुल, म्हणजे इतरत्र जेवढ्या शासनाच्या योजना आहेत त्यामध्ये त्यांना बसवून, इवन आमच्या अंत्योदयमधल्या काही महिलांना मी या ठिकाणी साडीसुद्धा दिली, तर ती त्यांना माहेरची साडी असल्यासारखी वाटली. तर अशा प्रकारे ह्या गावात खूप चांगल्या रीतीने कॅम्प झाला आहे, वातावरण निर्मिती झाली आहे आणि या शेवटच्या घटकापर्यंत जितके फायदे देता येईल आणि फक्त शासकीय योजनांचा फायदाच नव्हे तर या ज्या छोट्या छोट्या मुलं आणि मुली आहेत त्यांनासुद्धा एक पुढच्या जगासाठी एक आशादायी म्हणजे चित्र आणि त्यांनी पुढे आयुष्यात कसं जायचं आहे स्वाभिमानाने आणि त्यांना काय काय कौशल्य अजून प्राप्त करून घ्यायचं आहे याच्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करणार. काय आव्हान काय असेल तुमचं नागरिकांना माझं आव्हान आहे की मुख्य प्रवाहात येण्यासाठी हे सगळे वंचित धडपड करतायत, तर आपण जे लोक आहेत त्यांनी एक नेटवर्किंग करावं, एक जाळं करावं आणि गावातल्या इतर लोक इथं करतातच आहे. म्हणजे इतकं चांगलं गाव मला वाटत नाही की क्वचितच आढळेल की सगळे एकोप्याने राहतात, परंतु या समाजातल्या, या वस्तीतल्या, या 18 पगडीतल्या ज्या जाती जमाती आहेत मुख्य प्रवाहापासून आजही वंचित आहेत, त्यांना कागदपत्र देण्यासाठी सगळ्यांनी जास्तीत जास्त प्रयत्न करून आपल्याच प्रवाहात त्यांना ओढून घेण्यासाठी मी आवाहन करते. आता लातूरचे जिल्हाधिकारी यांची प्रतिक्रिया दाखवलेली आहे. कॅमेरामन खंडू ओबळेसोबत मी हुकमत मुलानी, मुरुड, लातूर.